ठीक आहे, बघूया पुढं आपण. पुढे थांबलो होतो लास्ट टाइम आपण. पुढे नोट डाऊन नाही केलेलं ना. मर्ज पण बघितलं होतं आपण. हे पण पाहिलेलं आहे. हा, प्रायव्हेट बँक पर्यंत आलो होतो आपण. ठीक आहे, इथपर्यंत आलो होतो. इथपर्यंत आपण बघितलं होतं ओव्हरऑल काहीतरी की बेसिकली हे शेड्यूल बँक वगैरे काय असतात ते. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आलो होतो आपण प्रायव्हेट बँक पर्यंत. ठीक आहे, सो इथून पुढे डिस्कस करूया. ठीक आहे, प्रायव्हेट बँक काहीतरी की इज नथिंग बट ओन बाय आयदर an individual or a general partner with limited partnership but license is provided by the Reserve Bank of India. थोडक्यात काहीतरी की आता इकडे कोण आहे, ओव्हरऑल जे काहीतरी की भाग भांडवल आहे ते कोणाचं असणार आहे तर प्रायव्हेट लोकांचं. एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल एखादी किंवा काहीतरी की 10-12 जणांनी मिळून एकत्र काहीतरी घेऊन भांडवल उभारणी केलेली असेल आणि ती बँक स्थापन केलेली असेल. हिला काय म्हणतो आपण बेसिकली काहीतरी ॲज अ प्रायव्हेट बँक. आणि अगेन LTD असं बघितलं असेल बघा तुम्ही, कंपनीच्या पुढे ना तिथे लिहिलेलं असतं लिमिटेड. लिमिटेडचं मिनिंग काय असतं माहिती आहे का थोडक्यात? त्याचे जे पार्टनर्स असतात ते कसे असतात, लिमिटेड असतात. तर म्हणूनच त्याला काहीतरी की LTD तिथे यूज केला जातो. बाकी मग काहीतरी अगेन सेमच आहे. हिची जी लायसन आहे ती काहीतरी की RBI इश्यू करत असते. जरी प्रायव्हेट बँक असेल तरी पण तिला बँकिंग रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे 1949 आणि RBI ऍक्ट काहीतरी की 1934 नुसार तिला रजिस्ट्रेशन करावंच लागतं RBI कडे. ठीक आहे. अगेन याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट क्रायटेरिया दिले गेलेले आहेत ते पाहायला मिळतात आपल्याला. याच्यामध्ये काहीतरी की ओनली इंडियन नॅशनल्स कॅन ओपन प्रायव्हेट सेक्टर बँक. ओके, म्हणजे फक्त भारतातले काहीतरी की त्याला आपण नागरिकत्व असं लागतं त्यांनाच काहीतरी की नवीन बँक ओपन करायला तिकडे अलाउड आहे. मिनिमम कॅपिटल काहीतरी की साधारणतः 500 मिलियन जे आहे ना ते काहीतरी की तिकडे आवश्यक असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर विदिन 2 इयर आफ्टर द फाउंडेशन बँक शुड बी लिस्टेड इन अ स्टॉक एक्सचेंज. आता याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. बँक ओपन केल्यानंतर कमीत कमी 2 वर्षानंतर तिला आहे ना तिचे जे स्टॉक्स आहेत ते तिकडे काहीतरी की तिकडे आपल्याला स्टॉक एक्सचेंजवरती काहीतरी की तिकडे ओपन करावं लागतात किंवा विकावं लागतात 2 वर्षानंतर. आणि हे पण कंपल्सरी असतं. त्याच्यानंतर बँक कॅनॉट बी एस्टॅब्लिश बाय कंपनीज एंगेज इन अ स्टॉक मार्केट अँड रिअल इस्टेट. ऑलरेडी जर ती काहीतरी की कंपनी किंवा काहीतरी की आपण म्हणू ती रिअल इस्टेटमधली जर कंपनी पुढे काय एंगेज असेल तर स्टॉक मार्केटमध्ये तर आपण त्याला थोडक्यात काय म्हणू शेअर मार्केटमध्ये, तर त्यांना अलाउड नसते बँक ओपन करायला. ठीक आहे. आणि फायनली पब्लिक सेक्टर. ओके, पब्लिक सेक्टर कॅनॉट एस्टॅब्लिश अ प्रायव्हेट बँक. पब्लिक सेक्टर कंपनी जे आहेत ना त्यांना पण काहीतरी हे अलाउड नसतं. ठीक आहे. तर हे थोडेसे इम्पॉर्टंट काहीतरी की क्रायटेरिया बनतात प्रायव्हेट बँक काहीतरी तिकडे ओपन करण्यासाठी. त्याच्यानंतर मग आपल्याला इथे टाईप्स पाहायला मिळतात. ओके, वेगवेगळे काहीतरी की प्रकार अगेन याच्यामध्ये पण आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात जसे आपण तिकडं याच्यामध्ये गव्हर्नमेंट बँकमध्ये बघितलेले होते त्याच्यामध्ये. आता तिथे 2 इम्पॉर्टंट प्रकार पाहायला मिळतात, तो म्हणजे ओल्ड आणि काहीतरी की न्यू. ओके, ओल्ड प्रायव्हेट बँक असेल आणि काहीतरी की न्यू प्रायव्हेट बँक असेल. आता याच्यामध्ये थोडक्यात डिफरन्स काय आहे, एक तर बेसिकली काहीतरी की अशा बँक आहेत ना ज्या 1969च्या अगोदरच एस्टॅब्लिश केल्या गेल्या होत्या. आणि दुसऱ्या म्हणजे काहीतरी की ज्यावेळेला 1991ला आपण इकडं काहीतरी की हे आणलं, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि काहीतरी की ग्लोबलायझेशन, LPG आणलं ना याच्यानंतरच्या स्थापन झाल्या गेलेल्या बँक. हे बेसिकली काहीतरी की ओल्ड आणि न्यू असं प्रायव्हेट बँकचं काहीतरी की तिकडं एक क्रायटेरिया जो तो काहीतरी की ठेवला गेलेला आहे. तिथे दिलं गेलेलं आहे नॅशनलायझेशन ऑफ बँक दॅट टूक प्लेस ड्युरिंग द 1969 आर नोन ॲज द ओल्ड प्रायव्हेट बँक. म्हणजे अगोदर 1969च्या अगोदर ज्या काहीतरी की बँक प्रेझेन्स होत्या ना त्यांना तिथं काहीतरी की ओल्ड प्रायव्हेट बँक म्हणलं जातं. आणि त्याच्यानंतर बँक विच कम इन टू ऑपरेशन आफ्टर द 1991. 1991 नंतर ज्या बँक स्थापन केल्या गेल्या त्यांना तिथं नवीन प्रायव्हेट बँक किंवा काहीतरी काही नवीन खाजगी बँक म्हटलं जातं. बाकी मग इकडं इम्पॉर्टंट काहीतरी की लिस्ट आहे ती आपल्याला दिली गेलेली आहे. आणि अगेन त्यांचे काहीतरी की इयर्स त्याच्यावरतीच प्रश्न जे ते काहीतरी की बनतात, कुठली बँक तिथे कधी स्थापन केली गेलेली आहे किंवा काय नाही त्या संदर्भात. ओके, फॉर एक्झाम्पल इथं सिटी बँक आहे 1904ला सगळ्यात जुनी जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते आणि इव्हन हेडक्वार्टर पण. आता हे प्युअर बँकिंगचे क्वेश्चन आहेत त्याच्यामुळे आपल्याला तिकडे सरळ मॅच द फॉलोइंगसाठी प्रश्न जे ते विचारले जातात. ठीक आहे, एका साईडला बँकची लिस्ट दिली जाईल, एका साईडला हेडक्वार्टर किंवा मग काहीतरी त्यांचं एस्टॅब्लिशमेंट इयर दिलं जातं.
ओके. सिटी बँक आहे 1904. त्याच्यानंतर काहीतरी की कोरिया वैश्य बँक आहे 1916. CSB बँक आहे 1920 आणि सो ऑन. अशा बऱ्याचशाच इम्पॉर्टंट बँक आहेत त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं IDBI. त्याच्यावरती पण बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. IDBI. ओके. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया 1964 याला स्थापन केली गेलेली आहे. ठीक आहे. आणि हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईलाच आहे. बऱ्यापैकी हेडक्वार्टर आपल्याला पाहायला मिळतात मुंबईलाच काहीतरी इकडे प्रेझेंट आहेत किंवा काय म्हणून सिच्युएटेड आहेत. त्याच्यानंतर अगेन नेक्स्ट थर्ड इम्पॉर्टंट काहीतरी टाईप येतो बँकांचा. आता याच्या अगोदर आपण बघितलं तिकडे गव्हर्नमेंट बँक, प्रायव्हेट बँक आणि त्याच्यानंतर येतो तो म्हणजे फॉरेन बँक. ओके. फॉरेन बँक. फॉरेन बँक म्हणजे काहीतरी की बाहेरच्या व्यक्तीला काहीतरी की बँक आहेत. मग तो एखादा देश आहे त्याची स्वतःची बँक असेल तिथल्या प्रायव्हेट बँक आहेत ना त्यांच्या काहीतरी असणाऱ्या इंडियामधल्या शाखा त्या म्हणतात फॉरेन बँक. ओके. So foreign bank allowed to operate in India through the branches and representative office. म्हणजे बेसिकली काहीतरी की त्यांना सरळ सरळ येऊन इकडे काहीतरी की नवीन बँक ओपन करायला अलाउड नसतं. आपण मगाशीच बघितलेलं आहे. तर मग काय की ऑलरेडी तिकडे एखादी स्थापन झाली गेलेली बँक असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की HSBC इथे आहेच बघा. हाँगकाँग आणि शांघाय बँक कोऑपरेटिव्ह. ओके. बँक कोऑपरेटिव्ह ही चायनाची बँक आहे तरी आपल्याला पाहायला मिळते ही ऑलरेडी तिकडे स्थापन झाली गेलेली आहे हाँगकाँगमध्ये आणि तिच्या भारतामध्ये काहीतरी शाखा स्थापन झालेल्या आहेत. ठीक आहे. अ न्यू फॉरेन बँक desirous of opening a branch in India is required to apply Reserve Bank of India. अगेन सेम तेच आहे. RBI कडे काहीतरी की त्यांना अप्लाय करावं लागतं आणि आफ्टर द परमिशन ऑफ RBI त्यांना काहीतरी की ब्रँच ओपन करायला तिकडं अलाउड केलं जातं. ठीक आहे. देन इट गिवन रिलेव्हंट इन्फॉर्मेशन अबाउट द शेअर होल्डर्स फायनान्शियल पोझिशन अँड डिलिंग विथ द इंडियन पार्टीज. हे अगेन तेच असतं की बाबा एक्झॅक्टली बँक तिकडे स्थापन केले गेलेले आहे त्याचे पार्टनर्स कोण आहेत. ठीक आहे. शेअर होल्डिंग त्यांचे काय सगळ्यात इम्पॉर्टंट इंडियामधलं कोणी त्याच्यामध्ये काहीतरी की इन्व्हॉल्व नाही आहे ना हे सगळं काहीतरी बेसिकली बघितलं जातं. ठीक आहे. बाकी मग इकडे इम्पॉर्टंट बँक पाहायला मिळतात. स्टँडर्ड चार्टर आहे, HSBC आहे, सिटी बँक आहे आणि रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड. ओके. तर आपल्याला एक इम्पॉर्टंट काहीतरी की बँक पाहायला मिळते. आता याच्यामधली सिटी बँक आहे ना आणि HSBC ते शाखा आहेत आपल्याला पाहायला मिळतात. HSBCचा जवळजवळ 50 शाखा आहेत आणि सिटी बँकच्या 42 शाखा काहीतरी की भारतामध्ये तो उपलब्ध आहे. सिटी बँकवरती प्रश्न बऱ्याचदा विचारला गेला. एक लिस्ट दिली होती आय थिंक मला वाटतं 2025चा प्रश्न होता. लिस्ट दिली होती म्हणजे तेच अगेन ऑप्शन होते आणि सांगितलं होतं की पुढील पैकी कोणती भारतीय बँक नाही. तो सिटी बँक नाही आहे. सिटी बँक कोण आहे? फॉरेन बँक आहे. ओके. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे काहीतरी की RRB रिजनल रुरल बँक. हे आपण ऑलरेडी काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. तिथे एक ऍक्ट बनवला गेला होता रिजनल रुरल बँक ऍक्ट 1996. ओके. आणि त्याच्यानुसार RRB ज्या आहेत त्या काय केल्या गेलेल्या आहेत स्थापन केल्या गेलेल्या आहेत. आणि अगेन आपण हा पण प्रश्न बघितला होता की RRBचं रेकमेंडेशन कोणत्या कमिटीने केलं होतं. तो इथं 1900 काय म्हणू आपण बेसिकली 69-70च्या दरम्यान पहिली फर्स्ट नरसिंह कमिटीची एस्टॅब्लिश केली होती ना. ओके. पहिली नरसिंहरावची कमिटी होती ना या कमिटीनेच रेकमेंडेशन केलं होतं की RRB सारख्या बँका ज्या आहेत त्या स्थापन केल्या जातात. ओके. आणि त्यांचे रेकमेंडेशन तिकडे ऍक्सेप्ट करून पुढे जाऊन काय केलं होतं 1976ला हा कायदा आणला होता आणि त्याच्यानुसार RRB काय केले गेलेले स्थापन केले. ओके. रुरल रुरल बँक. ठीक आहे. सो बिसाइड द रिझर्व्ह बँक which is the regulatory authority of the RRB in accordance with the provision Banking Regulation Act 1949. The Bank Regulation Act empowers the NABARD to undertake the inspection of the RRB. तर याच्यावरती प्रश्न आहे ना ऑलरेडी विचारला गेलेला आहे की RRBचं रेग्युलेशन कोण कोण करतं. तर युजली आपल्याला काय माहिती आहे RBI. RBI युजली काय करतं तिकडे बँकांचं रेग्युलेशन करतं. हा व्यवहार इथं जो ऍक्ट बनवला गेला होता ना त्याच्यामध्ये RBI प्लस नाबार्ड या दोघांना पण काहीतरी की ऑथॉरिटी दिली गेलेली आहे. ओके. RBI प्लस नाबार्ड पण काहीतरी की बेसिकली इकडे RRBचं इन्स्पेक्शन करतं. ते त्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे. ठीक आहे. अँड दे कॅन प्रोव्हाइड रिमिटन्स फॅसिलिटीज traveler check and other instruments to the customer by entering into the arrangement within the sponsor bank, and they can also provide the locker facilities. Okay. सेम अगेन RRB म्हणजे काहीतरी की बेसिकली ह्या रुरल रिजनल बँक आहेत ना त्यांना बऱ्यापैकी काहीतरी की ज्या नॉर्मल बँक असतात ना त्यांच्यासारखेच काहीतरी की सिस्टम किंवा काहीतरी की आपण म्हणून फॅसिलिटी अवेलेबल करून देण्याची काय म्हणू आपण पॉवर काहीतरी दिलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या कस्टमर्सना. ठीक आहे.
याच्यामध्ये बेसिकली आपल्याला काही इम्पॉर्टंट RRB आहेत त्या पाहायला मिळतात. त्याच्यातली पहिली जी आहे ती प्रथम बँक होते. ओके, प्रथम बँक विथ द हेड ऑफिस मुरादाबाद UP वॉज द फर्स्ट RRB. ओके, वॉज द फर्स्ट RRB. म्हणजे भारतामधली पहिली RRB कोणती होती तर ही आहे प्रथम बँक. ओके, प्रथम बँक हेडक्वार्टर मुरादाबादला आहे आणि UP मध्येच काहीतरी ती स्थापन केलेली. आता इथं इथे स्पॉन्सर बँक कोण आहे तर बेसिकली सिंडिकेट बँक. ओके, सिंडिकेट बँक. आणि सिंडिकेट बँक आपल्याला माहिती आहे आता कशामध्ये कन्वर्ट झालेले आहे, कॅनरामध्ये. कॅनरा बँकने तिला काहीतरी विकत घेतलेला आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेला आपण पुढे जाऊन सेपरेटली बघू ना की कशा प्रकारे हिला एस्टॅब्लिश केलं जातं तिथे आपण बघू. आता इथं स्पॉन्सर बँक म्हणजे काय असतं थोडक्यात. आता थोडक्यात काय आहे आपण त्याला म्हणून आपण लास्ट वेळा डिस्कस पण केलेलं आहे की प्रायव्हेट बँक काय त्या रुरल एरियामध्ये जात नाही. बरोबर. मग आता हे काम कोणाकडे असतं, गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने तिकडे जाऊन सर्व्हिसेस प्रोव्हाइड कराव्या. पण गव्हर्नमेंटकडे पण लिमिटेशन आहे. बरोबर की नाही. म्हणून काय आणली होती RRB. मग आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक असते ती स्पॉन्सर बँक असते म्हणजे कोणी असेल, गव्हर्नमेंट बँक असेल किंवा काहीतरी की तिकडं प्रायव्हेट बँक असेल. ठीक आहे. म्हणजे टोटल आपण म्हणतो ना 100% भाग भांडवल आहे एखाद्या बँकेत. प्रथम बँकच घ्या, 100% भाग भांडवल आहे. मग आता याच्यात कसं केलं जाणार, काय म्हणा आपण डिवाइड केलं जातं. ओव्हरऑल जे काहीतरी की पैसे असतात ना भाग भांडवल ते डिवाइड केलं जातं. त्याच्यात 50% जो शेअर असतो तो कोणाचा असतो, सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे 100%तले जे भाग भांडवल आहे त्यातलं 50% कोण देणार, सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर 35% कोण देतं, स्पॉन्सर बँक. आलं लक्षात. मग आता समजा आपण तिघजण कोण आहेत, सेंट्रल बँक आहे किंवा मोठ्या बँक आहे. आपण काय करणार, समजा आता मला कुठे एस्टॅब्लिश करायचं आहे, कुठेतरी सांगली सातारा त्या साईडला कुठेतरी एस्टॅब्लिश करायचं. समजा तुला कुठे करायचं आहे, तिकडे अमरावती किंवा नागपूरला एस्टॅब्लिश करायचं आहे बँक. तू काय करणार, तिकडे एरिया सिलेक्ट करणार आणि हिला समजा कुठे करायचं आहे, मराठवाड्यामध्ये कुठेतरी करायचं. तर आपण तिथं तिघजण त्या ठिकाणी जाणार. सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला 50 देणार, आपण आपल्या खिशातले 35% देणार आणि राहिलेलं स्टेट गव्हर्नमेंट 15%. ओके, राहिलेलं 15% कोण देणार, स्टेट गव्हर्नमेंट. तो असा बेसिकली काहीतरी की रेशो आणि त्यानंतर ती RRB आपण केली करतो. ठीक आहे. अगेन 2015ला याच्यामध्ये काहीतरी की अमेंडमेंट केली गेलेली होती आणि याच्यावरती पण प्रश्न आहे तो विचारला गेलेला आहे. RRB किंवा काहीतरी की रिजनल रुरल बँक अमेंडमेंट ऍक्ट 2015. 2015ला हा ऍक्ट आणला गेला होता आणि याच्यामध्ये काही चेंजेस आहेत ना ते केले गेलेल्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके, द ऍक्ट पास द अमेंडमेंट original act 1976 which widened the capital base for the RRB and strengthened their capital capabilities. And the key amendment are limit of 5 years have been removed regarding to the financial and marginal support provided by the sponsor bank to the RRB. Now they can support behind this duration. Okay, behind this duration. थोडक्यात काय आहे पुढे आपण ते बघू. पण आता ही स्पॉन्सर बँक आपण इथं बघितली, आपण तिघं स्पॉन्सर बँक आहे. आता अगोदर कसं होतं, 2000 काहीतरी 15च्या अगोदर आपल्याला कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव पाहिजे ॲज अ बँक म्हणून. म्हणजे असं नाही की बाबा मी आज माझी बँक ओपन केलेलं आहे आणि लगेच दुसऱ्या वर्षी मी इकडे एखादी RRB स्थापन करू शकतो. नाही, कमीत कमी आपल्याला 5 वर्षाचा अनुभव पाहिजे ॲज अ बँक. त्याच्यानंतरच आपण RRB स्थापन करू शकतो. ठीक आहे. पण याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला गेला होता, नवीन काय म्हणा आपण जी धोरण आली गेलेली होती ना त्याच्यानंतर बँक स्थापन करणं आणि नंतर परत 5 वर्ष वाट बघणं हे पॉसिबल नव्हतं किंवा कुठेतरी योग्य नव्हतं. म्हणून हा क्रायटेरिया इथून काढलेला आहे. आता नवीन जर एखादी बँक आली आणि तिला जर वाटलं की मला RRB स्थापन करायची एका पर्टिक्युलर एरियामध्ये, तो ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आणि RBIकडे अप्लाय करणार, तिथं 35% भांडवल देणार आणि तिथं स्थापन करू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑथराइज कॅपिटल हॅज बीन रेज अप टू 2000 crore अँड द सेम शुड बी नॉट रिड्यूस ॲट लिस्ट और बिलो 1 crore. ठीक आहे. याच्या अगोदर कसं होतं बेसिकली तिथे 500 करोडचं काहीतरी आपण त्याला 5000 करोड मिनिमम काहीतरी कॅपिटल जे आहे ते तिथे ठेवलं गेलं होतं. अगेन तेच आहे, मला जर बँक स्थापन करायचं आहे तर कमीत कमी 5000 करोडचं काय पाहिजे तुमच्याकडं, कॅपिटल पाहिजे. ते पण काय केलं गेलं होतं इकडं 2000 आणि काहीतरी की बिलो 1 crore इथं पण काय केलं गेलेलं आहे, ठेवलेलं आहे लिमिटेशन. त्याच्यानंतर इथं पाहायला मिळते ते म्हणजे कॉपरेटिव्ह बँक. हा शेवटचा काहीतरी प्रकार असेल 5व्या नंबर. ओके, 5व्या नंबर कोऑपरेटिव्ह बँक. इथे cooperative bank operate in a both urban as well as the rural area and all banks should register under the Cooperative Society Act 1912
आर कन्सिडर ॲज द कोऑपरेटिव्ह बँक. आता हे आठवत असेल तर आपण क्वेश्चन बघितला होता. हा 2026च्या 2025च्या बेसिकली SBI PO मधला क्वेश्चन आहे की कोऑपरेटिव्ह बँक ज्या असतात त्या कोणत्या ॲक्टमध्ये एस्टॅब्लिश केल्या जातात. ओके, आता युजली आपल्याला काय वाटतं की बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे 1949चा, याच्यामध्येच काही केलं जात असेल तर रजिस्टर केल्या जात असेल. नाही, त्या कशामध्ये रजिस्टर केल्या जातात? कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1912. खूप जुना आहे हा. ब्रिटिश काळामध्ये काहीतरी त्याला आणलं गेलेलं होतं. आणि प्रत्येक काहीतरी की बेसिकली ज्या स्टेट्स आहेत ना, प्रत्येक स्टेट्स आहेत ना, त्यांचे कोऑपरेटिव्ह ॲक्ट आहेत आपल्याला तिथं पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा जर बघितला, मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये, 1967-68चा काहीतरी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्ट आहे. सो त्या ॲक्टनुसार काय केलं जातं, त्या बँका तिकडे स्थापन केल्या जातात किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या असतात त्या स्थापन केल्या जातात. ओके, आपल्या सोसायटीमध्येच बघा, म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये आपण राहतो ना तिथं ती असते बघा, गृहनिर्माण सोसायटी, सहकारी सोसायटी असं लिहिलं असतं बघा. ती जी असतं ना, आपल्याला त्या ॲक्टनुसार तिकडे रजिस्टर करावं लागतं. बाकी दुसरा जो ऍक्ट असतो तो म्हणजे कोणता, तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. हा पण तिकडे काहीतरी कॅप्चर होतो. ओके, मेनली काहीतरी की बेसिकली हा स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट. सो कमर्शियल बँक आर द ड्रिवन बाय प्रॉफिट व्हाईल कोऑपरेटिव्ह बँक वर्क ऑन अ नॉन प्रॉफिट बेसिस अँड नो लॉस बेसिस. याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. कमर्शियल बँक असतात त्यांचा मेन पर्पज काय असतो, प्रॉफिट. तेच जर आपण बघितलं इकडे कोऑपरेटिव्ह बँकचा, तर त्यांचा मेन प्रॉफिट काय असतो, नो प्रॉफिट आणि नो लॉस. ना नफा ना तोटा या बेसिसवरती ते काम करत असतात. ठीक आहे, हे ऐकलं पण असेल तुम्ही बऱ्याचदा. त्याला 11वी-12वीला हे दिलं गेलेलं आहे. ओके, कॉमर्स जर घेतला असेल ना तर तिथे ते फिक्समध्येच आपल्याला शिकवतात. ना नफा ना तोटा बेसिसवरती कोऑपरेटिव्ह बँक जे असतात ते काम करत असतात. बाकी कोऑपरेटिव्ह बँका ज्या असतात त्यांचं रेग्युलेशन जे असतं ते RBIच करत असते. आणि RBI रेग्युलेशन ऍक्ट किंवा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार. ओके, 1949 नुसार. आणि बाकी काहीतरी की सेम बँकिंग लॉ कोऑपरेटिव्ह सेक्शन, म्हणजे बेसिकली काहीतरी की याच ऍक्टमध्ये एक नवीन सेक्शन ऍड केला गेलेला आहे. त्याला म्हटलं गेलेलं आहे बँकिंग लॉ ऍप्लिकेशन टू द कोऑपरेटिव्ह सोसायटी 1965. म्हणजे कंपनी ऍक्ट पण म्हटलं जातं त्याला. ओके, हा जो कायदा ना त्याला कंपनी कायदा पण म्हटलं जातं, जो बेसिकली याच कायद्यामध्ये ऍडिशनल काहीतरी तिकडे ऍड केला गेलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर देअर आर टू टाइप्स ऑफ द कोऑपरेटिव्ह बँक. दोन प्रकारचे आपल्याला काहीतरी की तिकडे कोऑपरेटिव्ह बँका पाहायला मिळतात. एक म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि दुसरी म्हणजे काहीतरी की डिस्ट्रिक्ट किंवा सेंट्रल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. आता स्टेट बँक म्हणजे काहीतरी की बेसिकली दिस मीन द प्रिन्सिपल कोऑपरेटिव्ह सोसायटी इन अ स्टेट्स. म्हणजे पर्टिक्युलर काहीतरी की ते राज्य आहे ना, त्या राज्यामध्येच काय असतं तिथं कार्यक्षेत्र काहीतरी की मर्यादित असतं. ठीक आहे, विच प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ विच इज द फायनान्सिंग ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटीज इन द स्टेट. विदिन काहीतरी की त्या राज्यामध्ये किंवा काहीतरी की राज्याच्या अंतर्गत काहीतरी की सहकारी संस्था ज्या काही आहेत ना, त्या सगळ्यांना काय करायचं तिकडं, भांडवलाचा काय करायचं तिकडं पुरवठा करायचा. या अनुषंगाने किंवा ह्या उद्देशाने यांची स्थापना तिथे केलेली असते. मग आता महाराष्ट्रातच घ्या, महाराष्ट्राचा जो काहीतरी की बेसिकली सहकारी कायदा आहे ना, त्यानुसार तिथे काहीतरी की जे सहकारी कारखाने असतात, सहकारी सूतगिरणी असतात किंवा काहीतरी की आपण त्याला गृहनिर्माण संस्था असतात ना, त्या सगळ्यांना काय करत असतात ते तिकडं फायनान्स प्रोव्हाइड करत असतात. ओके, म्हणजे त्या कायद्याअंतर्गत. ठीक आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट अँड सेंट्रल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. हे बेसिकली काहीतरी की आपल्याला माहितीच आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक असं आपण त्याला काहीतरी की म्हणतो. सो UCB आर रजिस्टर्ड अंडर द कोऑपरेटिव्ह बँक सोसायटी ऍक्ट. ओके, अँड रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंट्स. सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आर द डायरेक्ट टच विथ द स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. ही जी असते ती पण काहीतरी अगेन राज्याच्या काहीतरी की अंतर्गतच तिकडं स्थापन केली गेली असते. आणि ओव्हरऑल काहीतरी की जाळा असते इकडं डिस्ट्रिक्ट लेवलला, तालुका लेवल आणि काहीतरी की ग्रामस्तरावर. ओके, अशा प्रकारे ह्या इकडे वर्क करत असतात. इथे लिहिलं गेलेलं आहे, हॅव्हिंग अ मल्टी स्टेट प्रेझेन्स आर द रजिस्टर अंडर द मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक सोसायटी अँड रेग्युलेटेड द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड इट्स सर्व लिंक बिटवीन द PCS अँड द SCB. कोऑपरेटिव्ह बँकामध्येच अजून एक टाईप पाहायला मिळते, ती म्हणजे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. म्हणजे एकच काहीतरी की कोऑपरेटिव्ह सोसायटी असते ती वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करत असते. आता महाराष्ट्राचं आहे एक्झाम्पल आणि सोबतच बेसिकली कर्नाटकचं पण आहे. कर्नाटकच्या 1-2 बँक आहेत त्या काहीतरी की तिकडचं रजिस्टर आहेत, मात्र त्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पण काहीतरी तिकडे काम करतात. त्यांना मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणून तिकडे ओळखतात. ठीक आहे.
ओके. तो इथं काही नॅशनलाइज झाल्या गेलेल्या बँक आहेत ना, त्यांचा अगेन काहीतरी की तेच दिले गेलेलं आहे. हेडक्वार्टर आहेत. एक्झाम्पल इथं बँक ऑफ बडोदा आहे. हेडक्वार्टर जर बघितलं तर बडोदाला आहे. कधी स्थापन केले गेलेले आहे? 20 जुलै 1900 काहीतरी की 8ला. नॅशनलायझेशन कधी झालं गेलेलं आहे? 1969ला. आणि इथे पंचलाईन इंडिया इंटरनॅशनल बँक, याच्यावरती पण प्रश्न खूपदा विचारले गेलेले आहेत बरं का. प्रत्येक बँकाचे जे खालची लाईन असते ना, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राचं आहे बघा इथे, वन फॅमिली वन बँक. आपण ऍक्च्युली ऑब्झर्वेशन करत नाही, पण तिथं दिले गेलेलं आहे. प्रत्येक बँकाने तिथं पंचलाईन दिली गेलेली आहे. ओके. स्टेट बँक इंडियाचे आहे काहीतरी, SBI, हा इथे आहे. प्युअर बँकिंग नथिंग एल्स. ओके, त्याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. प्युअर बँकिंग नथिंग एल्स. ठीक आहे. तो असे ही पण थोडीशी इम्पॉर्टंट लिस्ट आहे बरं का. प्रत्येकचे हेडक्वार्टर माहिती असणं आवश्यक आहे. एस्टॅब्लिशमेंट इयर आणि त्यांचे काहीतरी की पंचलाईन. हां, लोगोवरती शक्यतो नाहीत विचारत, खूप रेअर आहे. पण एस्टॅब्लिशमेंट इयर आणि त्यांचा पंचलाईन याच्यावरती डेफिनेटली प्रश्न विचारतात. आणि हेडक्वार्टर, तर तो मोस्ट डॉमिनेटेड असणारा क्वेश्चन आहे की ते पंचलाईन कोणाचे काय आहे. आणि थोडक्यात काहीतरी की बेसिकली त्यांचं एस्टॅब्लिशमेंट इयर किंवा हेडक्वार्टर. आता हेडक्वार्टरला गेस करता येतं, बऱ्यापैकी मुंबईच आहेत किंवा मग न्यू दिल्ली. ओके. आणि तो पण अगेन डॉमिनेटेड क्वेश्चन आहे, म्हणजे डेफिनेटली विचारला जातोच जातो. एखादा ना एखादा क्वेश्चन येतोच, त्यामुळे थोडंसं हे माहिती असणं आवश्यक आहे. बाकी मग पुढे आपल्याला इकडे PYQ पाहायला मिळतात, तर थोडेसे पाहूयात ते पण इम्पॉर्टंट आहेत. आणि नंतर मग पुढचा जो चॅप्टर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याच्यावरती जाऊ. हे डिस्कस करायची गरज नाही ना. नंतर क्वेश्चन आहे त्याच्यावरती म्हणून म्हटलं इथे. ठीक आहे, बघूया थोडेसे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ द ऑर्गनाइज सेक्टर बँकिंग ऑफ इंडिया? ऑर्गनाइज सेक्टर बँकिंगचा काहीतरी की तो भाग नाहीये. ऑप्शन सी. बर, तोच वाटतोय. ओके, बरोबर आहे. निधी, निधी. आता इथं ऑर्गनाइज आपण बघितलं होतं, ज्या RBIच्या काहीतरी की अंतर्गत असतात आणि एक रेग्युलेशन सिस्टम जे असते तिकडे वर्क करत असते, त्याला ऑर्गनाइज म्हणतात. आणि अनऑर्गनाइज म्हणजे काहीतरी की तिकडे कुठलीही रेग्युलेटरी काहीतरी की मेथड किंवा मेकॅनिझम तिथं प्रेझेन्स नाहीये. तर निधी किंवा त्याला आपण चिट फंड म्हणतो, चिट फंड. ओके. हे बेसिकली कोण असतात? अनऑर्गनाइज. मध्ये बघा याचं खूप प्रकरण गाजलेलं होतं. आंध्र प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं गेलं होतं, तेलंगणा वगैरेमध्ये. म्हणजे ते त्याला अजून अजून एक नाव आहे त्याला काहीतरी. आणि शारदा शारदा बँक स्कीम माहिती आहे ना ते? याचे आपल्या एअर इंडियाचे जे हे होते ते फाउंडर, एअर इंडियाचा जो हे होता ना मालक, तर रतन टाटाने त्याला विकत घेतला. तो मालक जो होता सहारा, सॉरी, सहारा एअरलाईन. एअर इंडिया सहारा जी एअरलाईन होती ना, त्याचे मालक ते बेसिकली याच्यामध्येच अडकले होते. 10,000 करोड रुपये अजून पण जेलमध्येच आहेत ते. ठीक आहे. त्यांचं पण बेसिकली चिट फंडच होतं. निधी निधी म्हणजे तेच होतं, ते अनऑर्गनाइज काहीतरी बेसिकली सेक्टर असतात ते. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 5 मेंबर घेऊन या, तुमचे पैसे वाढतील. मोस्ट आपले ते फ्रॉडच असते यार. हां, डेफिनेटली ते फ्रॉडच असतात. लोकांना ते समजत नाही, मात्र ते खूप ओढ ओढून सोडून सांगवलं आता कोट-बीट घालून येतात, त्यामुळं लोक सहजपणे फसतात त्याच्यात. ठीक आहे. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग बँक इज जनरली नॉट कन्सिडर ॲज अ कमर्शियल बँक? कमर्शियल बँक नाही येते. पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, डेव्हलपमेंट बँक, फॉरेन बँक अँड नन ऑफ दिस. SBI PO ला विचारलेलं आहे मेन्सला. फॉरेन बँक, डेव्हलपमेंट बँकच आहे.
फॉरेन बँक अरे नफा कमवायचा नाही का त्यांना, कसं होईल, नफा कमवायला चाललेले असतात ना. बँक म्हटलं का थोडं लक्षात ठेवायचं की त्या मोस्ट ऑफली सगळ्या कशासाठी आहेत तिकडे, प्रॉफिटसाठीच आहेत. फक्त एक कोऑपरेटिव्ह सोसायटी जर सोडली तर ती प्रॉफिटला काहीतरी की बघत नाही, न नफा न तोटा बघत असते. बाकी जवळजवळ सगळ्या तिकडे काहीतरी की प्रॉफिटसाठीच काहीतरी एस्टॅब्लिश झाल्या गेलेल्या असतात. ठीक आहे. तो डेव्हलपमेंट बँक आहे ना, हे काहीतरी उत्तर करेक्ट होतं. आता इथे डेव्हलपमेंट बँक असतात तर त्याला भूविकास बँक म्हणतो आपण. याच्यावरती आहे ना खूपदा प्रश्न विचारला गेला आहे बरं का, भूविकास बँक किंवा डेव्हलपमेंट बँक. त्यांचा मुख्य उद्देश काय असतो बेसिकली, की व्हॉट एव्हर जो काहीतरी की एरिया असेल किंवा काहीतरी की सेक्टर असेल ना, तिथं काय करायचं, डेव्हलपमेंट घडवून आणायचं, प्रॉफिट कमवणे ह्यांचा काहीतरी की बेसिकली तिकडं उद्देश असतो. ठीक आहे. आणि रेग्युलेशन जे असतं यांचं ते नाबार्डच करत असते. पुढे आपण बघू पण ते. ओके. यांचं जे रेग्युलेशन असतं भूविकास बँक कोण करत असतं, नाबार्ड. रजिस्ट्रेशन ते आरबीआयकडे करतात, मात्र त्यांचं रेग्युलेशन जे आहे ते कोण करतं, नाबार्ड करतं. आता इथं बऱ्याचदा तुमचं कन्फ्युजन होईल. काही अशा बँका आहेत ना, त्यांचं रेग्युलेशन फक्त आरबीआय करते, आणि काही अशा बँका आहेत त्यांचं रेग्युलेशन दोघं पण करतात, आरबीआय पण करते आणि नाबार्ड पण करते. आणि काही अशा बँका आहेत ना, त्यांचं रेग्युलेशन फक्त आणि फक्त कोण करतं, नाबार्ड करतं. ठीक आहे. त्याच्यातली एक आहे भूविकास बँक. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, which are the following is not an organized sector, organized sector in India. अगेन तेच आहे, सी चिट फंड्स अँड मनी लेंडर, त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर विच ऑफ द वन ऑफ फॉलोइंग बँक कॅन बी इन्क्लुडेड इन शेड्यूल कमर्शियल बँक सिस्टम ऑफ इंडिया. ते बँक आहेत ज्या बेसिकली काहीतरी की शेड्यूल कमर्शियल बँकमध्ये येतात. RRB, प्रायव्हेट बँक, फॉरेन बँक अँड ऑल ऑफ द अबाव. शेड्यूल कमर्शियल बँक. ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबाव. दोघांचा बरोबर आहे. दोन्ही पण म्हणजे ओव्हरऑल वरचं काहीतरी की सगळे येतील. सेकंड काहीतरी की शेड्यूलमध्ये येतात त्या, किंवा शेड्यूल बँकच्या ना तिथं म्हटलं होतं. त्याच्यानंतर हा पण अगेन इम्पॉर्टंट आहे. बँकर्स ऑफ बँक इज कोण आहे, आरबीआय. व्हेरी गुड. हा UPSCचा 2024-25चा क्वेश्चन आहे बरं का, तिथे पण विचारलेला आहे. आणि इव्हन मल्टिपल टाइम तिकडे राज्यसेवा मध्ये पण विचारलेलं आहे, आणि इकडे तर डॉमिनंट आहे. वाय वाय इट इज कॉल्ड एज द बँकर्स ऑफ बँक. आरबीआयला असं का म्हटलं जातं, बँकांची बँक. आरबीआय. येस. थोडक्यात काहीतरी की ज्यावेळेला बँकांना कोणीच वाली नसतो ना, त्यावेळेला त्या कोणाकडे येतात, आरबीआयकडे म्हणून. त्याच्यानंतर सेक्शन 42A ऑफ द आरबीआय ऍक्ट 1934 इज रिलेटेड टू. हा पण अगेन इम्पॉर्टंट आहे. सेक्शन जो आहे 42(6)A ऑफ द आरबीआय ऍक्ट 1934 इज रिलेटेड टू ऑर्गनाइज सेक्टर, अनऑर्गनाइज सेक्टर ओनली, शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक अँड नन ऑफ द अबव. आपण डिस्कस केला होता. सोपं आहे यार, यायला पाहिजे उत्तर. शेड्यूल बँक आहे यार. C1 इज द करेक्ट, शेड्यूल बँक. आपण इथं बघितलं होतं, हा जो सेक्शन आहे ना आरबीआयच्या काहीतरी की जो 1934चा ऍक्ट आहे, त्याच्यामधलं सेक्शन 42(6)A हा थोडक्यात कोणाशी रिलेटेड आहे तर शेड्यूल बँक, म्हणजे हे आरबीआयचं सेकंड शेड्यूल आहे. आणि याच्यामध्ये ज्या बँका रजिस्टर होतात ना, त्या बँकांना शेड्यूल बँक म्हटलं जातं, आणि ज्या बँका रजिस्टर होत नाही त्यांना काय म्हटलं जातं, नॉन शेड्यूल बँक. तो एकदम परफेक्टली लक्षात राहू द्या हे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे अगेन तेच आहे बघा, शेड्यूल बँक हाऊ टू बी सबमिटेड डिटेल्स ऑफ देअर ऍक्टिव्हिटी टू आरबीआय.
ते पण आपण डिस्कस केलेलं होतं. ज्यावेळेला तो ऍक्ट आपण डिस्कस केला होता त्यावेळेला आपण बघितलं होतं की जर ॲज अ शेड्यूल बँक म्हणून जर आपण तिकडं रजिस्टर केलं ना तर आपल्याला पर्टिक्युलर काहीतरी की मंथमध्ये म्हणजे ठराविक काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे डिटेल द्यावं लागतात. किती कर्ज दिलेले आहेत, किती रिकव्हरी आलेलं आहे किंवा काय काय मोडतो एव्हरी इयर. ओके, एव्हरी मंथ इज द करेक्ट. A1 इज द करेक्ट. प्रत्येक काहीतरी की महिन्याला आपल्याला आपली जी स्टेटमेंट आहे ती RBI द्यावी लागते. ओके. अदरवाईज आपल्याकडे आपल्यावरती बेसिकली काय म्हणू आपण त्याला बॅन किंवा काहीतरी की बरेचसे रिस्ट्रिक्शन आहेत ना ते लावले जातात. ओके. त्याला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन म्हणून ओळखलं जातं. ओके. PROMT प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे तत्काळ आपल्यावरती कारवाई करते RBI. आणि हे रिसेंटली खूप म्हणजे न्यूजमध्ये होतं पाठीमागच्या 1-2 वर्षामध्ये. कारण पंजाब नॅशनल बँकेचं आपण डिस्कस पण केलं होतं. नीरव मोदीची केस झाली होती आणि अजून मला वाटते महाराष्ट्र बँकेचा पण इश्यू होता आणि इव्हन SBI पण आहेच त्याच्यावर. ओके. ही जी ॲक्शन आहे ना ती काहीतरी की घेतली गेली होती. म्हणजे तुमचं प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे काय असतं त्या बँकेला फर्दर काहीतरी की जास्तीत जास्त जे ट्रान्झॅक्शन असतात ते करता येत नाही. त्यांचे ट्रान्झॅक्शन असतात ते लिमिटेड ठेवले